इतकंच आपलं चातुर्य तेज आहे आबासाहेब. आपल्या चातुर्याला पराक्रमाची धार आहे आणि आपला धारदार पराक्रम चातुर्याच्या म्यानात दडला आहे. तर मग तुम्ही आपल्या कमरेला आता रणांगणाच्या नावानं दिलेरीचं म्यान बांधा. त्या स्वराज्याच्या अस्मितेची समशेर ठेवा आणि पहिल्या हत्यारी मोहिमेचं तडफदार नेतृत्व करा. आमचे विचार, आमची स्वप्न, आमचा ध्येयवाद, आमची स्वराज्यनिष्ठा आणि आमचं मन ज्या आज्ञेची वाट पाहत होतं तोच हा क्षण आबासाहेब. बोलावं आबासाहेब, बोलावं. तर मग घ्या भवानीचं नाव, उपसा समशेर, मारा टाचा आणि दौडा उत्तरेकडे. गुजरात पासून खंबाळत पर्यंतचा प्रांत घ्या. जवार आणि रामनगरही सोडू नका. आसमानी फते करून या. हर हर महादेव. शिवरायांच्या चरणांना स्पर्श करून संभाजी नावाचं वादळ उठलं. शस्त्र उचलून फौजेसह मोहिमेच्या दिशेनं सुसाट सुटलं. हर हर महादेवचा ललकार घुमला आणि शंभू राजांची पहिली मोहीम आभाळा एवढं यश घेऊन त्यांच्या जयघोषानं थरारून गेली. शिवराय छत्रपती झाले होते. ते यश, ती तेजस्वी कारकीर्द, तो ध्येयनिष्ठ आवेश, ते आदर्श प्रशासन आणि तो वैभवशाली राज्याभिषेक पाहून कृतार्थ झालेल्या डोळ्यांनी आऊसाहेब हे जग सोडून निघून गेल्या आणि संभाजी राजे खऱ्या अर्थानं पोरके झाले. त्यांच्या त्या पोरकेपणाभोवती कुंपण उभं केलं ते आप्त स्वकीयांनीच. त्यांना खोट्या आरोपात गुंतवून शिवछत्रपतींच्या न्यायासमोर उभं करण्यात आलं. त्यांची बदनामी होण्यासाठी कट कारस्थानं रचण्यात आली. इतकंच नव्हे तर राजसिंहासनाच्या लोभापायी दोनदा विषप्रयोगही करण्यात आले. पण संभाजीराजे अविचल होते. छत्रपती शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होते. ते स्वप्न होतं स्वराज्यात हेलकावणाऱ्या सागराच्या लाटांच्या उरावर बसलेला सिद्धीचा जंजिरा घेणं. भरती आलेल्या समुद्राच्या लाटांना जशी उसंत नसते तशी आता धारदार शस्त्रांनाही मिळू देऊ नका. आपल्याला पाहिजे तो जंजिरा. त्याच्या उंजळी आड लपून बसलेला स्वराज्याचा हाड वैरी सिद्धी. चिराती उंजळ खेचा त्या सिद्धीला. घोड्यांनी गराडा तो जंजिरा. कट्टल उडवा त्या दुश्मनाची. बोला